मॉर्निंग यूट्यूब फॅमिली, झाला का चहा नाश्ता तुमचा? तर हे बघा, मी सांडगे करायला घेतले आहे. मला काल वेळ भेटला नाही तुम्हाला दाखवायला. मी ह्याच्यामध्ये मेन म्हणजे मटकीची डाळ आहे. ह्याच्यात जास्त मटकीची डाळ, तुरीची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ, ह्या मी अशा प्रत्येकी पाव किलो घेतलेली आहे. चण्याची डाळ मी थोडीशी जास्त घेतलेली आहे. बाकीची मी सगळ्या पाव किलो घेतलेली आहे. हे एक 1.25 किलोचं आहे प्रमाण. 5 डाळींचं आहे हे 1.25 किलोचं प्रमाण आहे. मला काल सगळं जरा घाई होती माझी, म्हणून मला दाखवायला तर मला वेळ नाही भेटला. आणि मी हे काल डाळी सगळ्या धुवून स्वच्छ पातळ कपड्यावर घरातच वाळवलेले आहे पंख्याखाली. आपल्या एक दिवसभर वाळवलं तरी बस आहे. आणि मग थोडीशी भाजून घ्यायची, हलकीशी भाजून घेतल्यावर मी मिक्सरला वाटलेली आहे. खरं तर हे आमची आजी जात्यावरती दळत होती अगोदर. ते माझ्या आजीची पद्धत आहे, मी तसेच केलेलं आहे. हे बघा, हे असं थोडंसं दरदरी मिक्सरला मी वाटून रात्री घेतलं होतं. आणि आता सकाळी मी ह्याच्यामध्ये आणखीन धने आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत भाजताना. मग ते आपल्या डाळीबरोबर ते वाटलं गेलं आहे. मग हे असं दरदरी वाटायचं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घरघंटीमधनं पण दळून आणू शकता, पण कसं आपण लाडवाला वगैरे दळतो तसं नाही दळायचं. त्यांना सांगायचं दरदरी पाहिजे अगदी. ते बघा, तुम्हाला दळून देतील एखाद्या वेळेस दिलं तर. मी मिक्सरलाच केलेलं आहे. 1-2-3 वेळा मी थोडंसं घेऊन वाटलं आहे आपल्या मोठ्या भांड्यामध्ये. मी रात्री ही सगळी तयारी करून ठेवली होती. आणि आता सकाळी मी ह्याच्यामध्ये मिरची, आलं, लसूण आणि माझ्याकडे हळद होती, हळदीचं हळकुंड होतं ओलं, ते घातले मी. आणि वरून पण थोडीशी हळद घातली परत. आणि 1 चमचा तेलामध्ये मी हे तीळ घातलेत, 2 चमचे. आणि त्याच्यामध्ये मग हे वाटण मिरचीचं, आपलं दरदरी मिरची वाटलेली थोडीशी भाजून घेतली, कारण कच्चापणा मिरचीचा येऊ नये म्हणून. आणि मग त्यात थोडंसं आपलं कश्मीरी लाल मिर्च कलरवाली. आणि मी मेन ह्याच्यात ना रस्सम पावडर घातली आहे थोडीशी टेस्ट. मुलं खात नाहीत ना, मग असं काहीतरी करून मुलांना दिलं तर थोडीशी टेस्ट लागेल, खातील मुलं, म्हणून मी रस्सम पावडर पण थोडीशी मी घातलेली. 2-2.5 चमचे घातली मी रस्सम पावडर. आणि 1 ग्लास पाणी घालून चांगलं उकळून घेतलं पाणी, मीठ वगैरे घालून. आणि ते पाणी मी पिठात ओतून घेतलं आणि ते पीठ असंच झाकून ठेवलं 10 मिनटं. आणि नंतर मग आपल्या साध्या पाण्याने, हे बघा, असं साधं पाणी घेऊन थोडंसं लागेल तसं मळून हे असे सांडगे तोडत आहे मी. हे बघा, हे बघा एवढे झालेले आहे. ॲक्च्युली एक हॉटवरतीच असं मोठ्या जागी घालायचं असतं, पण माझ्याकडे काही जागा नाही आहे ना. मग मी आता हे बाहेर बाल्कनीत मी हे ताटं ठेवणार आहे. हे बघा, हे असे तोडायचं. कुणाकडे बघा ते भैया लोकांच्यामध्ये ह्याला वडी म्हणतात, पण ते मुगाच्या डाळीचे फक्त करतात ते. पण हे आमच्याकडे ना सगळ्या मिक्स डाळी असतात. तर मेन म्हणजे ह्यात ना मटकीची डाळ जास्त असते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मटकीची डाळ घालू शकता, नाही तर मग तुम्ही आपल्या सगळ्या डाळी घालून हे करू शकता. हे कसं पावसाळ्यात आपलं भाजीला नसेल, पावसाळ्याचं काही 12 महिने तुम्ही खाऊ शकता. हे भाजी नसेल, चटपट डाळ कांदा सारखं आपण तुम्ही हे करू शकता. ह्याला शिजायला काही वेळ लागत नाही आहे. थोडंसं तेलात भाजायचं, कांदा मिरची घालून तुम्ही हे सुक्कं करू शकता, पातळ करू शकता. आमच्याकडे डाळ घालून पण करतात, पातळ आमटी पण ह्याची करतात, किंवा असं शेंगदाण्याचं कूट घालून पण करतात. आमच्याकडे जास्त शेंगदाण्याचाच वापर असतो, त्यामुळे आम्ही शेंगदाण्याचं घालून पातळ रस्सा करतो. आणि सुक्कं तर मग कांदा मिरची घालून पण हे छान लागतं. आणि असं पण तुम्ही भाकरीबरोबर थोडंसं तेलात भाजून घेतलात ना, तरी पण हे असं सुक्कं पण खाऊ शकता. मुलांना स्टार्टर म्हणून पण तुम्ही हे देऊ शकता. स्टार्टर म्हणून पण हे छान लागतं खायला. असं तर मुलं डाळी खात नाहीत. आता आजकालची मुलांना नको असते, त्यांना पिझ्झा बर्गर पाहिजे असते. मग तुम्ही हे असलं करून दिलात ना, हे बघा, हे माझं तर संपत आलं आहे. मला वेळ नाही भेटला, जरा गडबड चालू होती माझी सकाळची. मग आता मी थोडासा हा व्हिडिओ करत आहे. हे बघा, हे असं करून मला अजून एक ताट लागणारच आहे आता एवढ्याला. पण बाहेर आता जागा पण नाही, आभाळ आलं आहे बाहेर. आता माहिती नाही, 1-2 दिवस चांगलं उन्हाला कडकडीत उन्हाला वाळवलात ना, तर तुमचं हे वर्षभर राहतं. हे बघा, हे डब्यात भरून ठेवायचं, चांगल्या सुक्या डब्यात भरून ठेवलात ना, तुमचं वर्षभर हे चांगलं राहतं. हे आमच्याकडे तर हे महिनाभर पण म्हणजे पुरतच नाही मला. हे एवढं आमच्याकडे आवडीने हे खातात. माझ्या भाऊजाई तर हे मागून घेतात माझ्याकडं, त्यांना माझ्या हातचं हे चांगलं आवडतं. आणि मेन गोष्ट म्हणजे ना, हे माझी आजी जी आहे ना,
ते पीठ राहिलं ना असं थोडंसं पीठ राहतं लासला, तर मग आमची आजी ना काय करायची ह्याच्यामध्ये थोडंसं तेलाची फोडणी वगैरे घालून ना आम्हाला भाकरीबरोबर खायला द्यायची लहानपणी. आम्ही खायचो. आम्ही लहानपणी कसं गावाला तर माहिती आहे सगळंजण अंगणामध्ये कसं सगळं हे वाळवण करत असतात. आमच्या गावाला ना खूप जागा आहे अशी, तर आजी माझी हे असं सगळं करायची. आम्हाला लहानपणी बसवायची अशी सुट्टींच्यामध्ये, सुट्टी असली की शाळांना. मग आम्हाला हे भाकरी संग खायला द्यायची. ह्याला का आमचे डांगर म्हणून सांगायचे आम्हाला, हे डांगर आहे तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता. आणि खरंच खूप छान लागतं हे भाकरीबरोबर. तुम्ही बघा, ट्राय करून बघा. भाजी नसेल काय नसेल ना, ह्यात थोडंसं तुम्हाला पाहिजे तर कांदा वगैरे घालून फोडणी घालून तुम्ही खाऊ शकता. हे बघा, त्याला असं काही नाही की पातळ घातलं पाहिजे, काय नाही. हे काय सुकतं लगेच. हे तुम्हाला जागा नाही आहे म्हणून मी थोडंसं असं घालत आहे. तर तुम्ही मला नक्की सांगा तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात आणि कसं झालं आहे हे. मी अशी पण घ्यायची पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी बनवून देईन.